Hello dear students, in this video we are going to discuss the statement number 16, activity number 2, and this is the 35th day of bridge course. In this video we have an activity sheet number 2. It is related to the 10th standard. See that what is going to be discussed in this video. There is an activity, learning activity. Instructions for teachers and parents and facilitators motivate the learners to understand and use the idiomatic expressions effectively by supporting them to solve the following activity. Okay, this instruction is not important for you. Instruction for students. Okay, now look at these instructions. 3 types of sentences has been given there as an instructions. Read the following idiomatic expressions carefully. Try to guess the meaning. Complete the sentences with proper idiomatic expression. खाली काही मनी दिले आहेत, वाक्प्रचार दिले आहेत किंवा त्याला आपण फ्रेजेस म्हणतो किंवा इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणतो, ते दिले आहेत आणि खाली 5 वाक्य दिले आहेत. आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. नाव लुक ॲट व्हॉट टाइप्स ऑफ इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स हॅज बीन गिवन इन द ब्रॅकेट. लुक ॲट द फर्स्ट वर्ड बॅरल ऑफ लाफ, बॅरल ऑफ लाफ. देन डाऊन टू अर्थ, daredevil, break a leg and go getter. Means there are 5 phrases or idiomatic expressions have been given in the bracket. Bracket मध्ये 5 प्रकारच्या फ्रेजेस दिलेले आहेत. बॅरल ऑफ लाफ. आता याचा अर्थ जनरली एखादा जर व्यक्ती विनोदात्मक दिसत असेल किंवा एखादा व्यक्ती जर फनी दिसत असेल, कधी ॲक्टिव्हिटी त्याची फनी वाटत असेल तर त्याला आपण बॅरल ऑफ लाफ म्हणतो. डाऊन टू अर्थ म्हणजे एक सर्वसामान्य माणूस. आणि नंतर डेअर डेविल म्हणजे जो धाडस दाखवतो एखाद्या गोष्टी करण्यासाठी. ब्रेक अ लेग म्हणजे गुड लक म्हणतो आपण एखाद्याला, किंवा लकी म्हणतो, किंवा त्याला फॉर्च्युनेट म्हणतो, ब्रेक अ लेग. अँड गो गेटर म्हणजे एखादा व्यक्ती कॉन्स्टंटली एखादी ॲक्टिव्हिटी करत असेल तर त्याला आपण गो गेटर म्हणतो. ओके, तर बघा हे जे वर सांगितलेले फ्रेजेस आहेत त्याचे मिनिंग्स खाली दिलेले आहेत. ओके, सॉल्व ॲक्टिव्हिटी और डेमो, मॅच द फॉलोइंग इडियम्स विथ देअर ॲप्रोप्रिएट मिनिंग. या ठिकाणी याचे अर्थ आपल्याला मिळतात आणि या अर्थाच्या मदतीने आपण हे वर दिलेले जे काही 5 वाक्य आहेत त्यामध्ये रिकाम जागा सहजपणे भरू शकतो. ओके, आधी आपण याचा अर्थ समजून घेऊ. बॅरल ऑफ लाफ. ओके, नाव द आन्सर ऑफ द फर्स्ट वर्ड इज दॅट ई अँड द मिनिंग इज गिवन हिअर समवन हू इज व्हेरी फनी. म्हणजेच हे जे या ठिकाणी जे पहिला शब्द दिसतो तुम्हाला बॅरल ऑफ लाफ, याचा अर्थ समवन हू इज व्हेरी फनी. एखादा असा व्यक्ती की खूप फनी असतो त्याला आपण बॅरल ऑफ लाफ म्हणतो, की सगळे लोक त्याच्याकडे पाहून हसतात, अशा व्यक्तीला आपण बॅरल ऑफ लाफ म्हणतो. ओके, दुसरा शब्द बघा डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ याचं उत्तर दिलं आहे ए नंबर. मीन्स अ सेन्सिबल अँड रिअलिस्टिक पर्सन. सेन्सिबल अँड रिअलिस्टिक पर्सन, जो रिअलिस्टिक असतो म्हणजे जे तथ्य आहे, जे वास्तव आहे, ते वास्तवाला जो मान्य करतो आणि सेन्सिबल असतो, संवेदनशील असतो, अशा व्यक्तीला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो. ओके, नंतर बघा डेअर डेविल. डेअर डेविल अँड द ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज बी. तर बीसाठी कोणता अर्थ दिला आहे बघा, समवन हू टेक्स अननेसरी रिस्क. म्हणजे प्रमाणापेक्षा किंवा अनावश्यक जो रिस्क घेत असतो अशा व्यक्तीला आपण डेअर डेविल्स म्हणतो. हा शब्द आपल्या परिचयाचा असेलच. चौथा शब्द बघा या ठिकाणी काय दिलं आहे, ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग याचं उत्तर डी दिलेलं आहे. डीचं अर्थ या ठिकाणी दिलं आहे गुड लक. म्हणजे एखादा व्यक्ती जर नेहमी फॉर्च्युनेट असेल किंवा लकी असेल तर त्याला आपण ब्रेक अ लेग म्हणतो, किंवा गुड लक आहे त्याचा असं आपण म्हणतो. त्या व्यक्तीचं एक गुड लक आहे किंवा तो फॉर्च्यून आहे, म्हणजे त्यामध्ये फॉर्च्यून आहे, तो एक लक त्याच्याकडे आहे असं आपण त्याला म्हणतो, त्याला आपण ब्रेक अ लेग म्हणतो. नंतर बघा चौथा शब्द दिला आहे या ठिकाणी, 5वा शब्द दिला आहे गो गेटर. गो गेटर याचा अर्थ दिला आहे सी, आणि सीचा अर्थ दिला आहे समवन हू इज ॲक्टिव्ह ऑल टाईम. जो प्रत्येक वेळेला ॲक्टिव्ह असतो अशा व्यक्तीला आपण गो गेटर म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच आपण हे 5ही इडिओमॅटिक एक्सप्रेशनचे मिनिंग समजून घेतले आहेत. मीन्स वी हॅव गॉट द मिनिंग्स और वी हॅव अंडरस्टूड द मिनिंग्स ऑफ दिस इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स. नाव इट इज टाईम टू सॉल्व दिस ॲक्टिव्हिटी. ओके, दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी हॅज टू बी सॉल्व बाय अस. There are 5 sentences and there are 5 options given in the bracket. Proper idiomatic expression has to be used to get the correct meaning from this sentence. Okay, now look at the first sentence. I am going to read that. See the first sentence. Sentence number 1.
राज ऑलवेज गेटिंग मोर दॅन हिज ॲबिलिटी इट इज रिअली हिज. त्याचा अर्थ आपण आधी समजून घ्या. वाक्याचा अर्थ काय? या वाक्याचा अर्थ असा होतो की राज नेहमी त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त गोष्टी करत असतो. म्हणजे त्याची ॲबिलिटी जेवढी आहे त्यापेक्षाही जास्त तो करतो. आणि हे त्याचं काय असेल? इट इज रिअली हीज काय असेल? ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग, कारण की ब्रेक अ लेगचा अर्थ खाली दिलेला आहे, पण वाचला होता. ब्रेक अ लेगचा अर्थ काय होतो? गुड लक. म्हणजे त्याचं एक नशीब आहे ते, की त्याची ॲबिलिटी नसूनसुद्धा किंवा ॲबिलिटीपेक्षा जास्त आहे. ही डज समथिंग मोर दॅन हिज ॲबिलिटी, देअर फॉर इट इज हिज फॉर्च्यून, इट इज हिज लक, इट इज हिज ब्रेक अ लेग. ओके. Raj always getting more than his ability. It is really his break a leg. Means this word will be put here properly, and this sentence will convey the correct meaning with the help of that idiomatic expression. तो जर शब्द आपण या ठिकाणी टाकला तर that sentence will be meaningful. Okay. Raj always getting more than his ability. It is really his break a leg. Okay. In this way, we could get the first answer. Now look at the second sentence. Wearing slippers with tie and coat. Wearing slippers with tie and coat. आपण एखाद्या वेळेला पायामध्ये स्लीपर घातली, चप्पल, आणि गळ्यामध्ये टाय आणि कोट घातला तर लोक आपल्याकडे पाहून हसणारच. मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणायचं? द बॅरल ऑफ लाफ. बॅरल ऑफ लाफ. कारण की समवन हू लुक्स व्हेरी फनी, समवन हू इज व्हेरी फनी, दॅट पर्सन इज कॉल्ड barrel of laugh. Wearing slippers with tie and coat is barrel of laugh. त्याची तशी जी ॲक्टिव्हिटी असते किंवा त्याची ॲक्शन जी असते तशी करण्याची किंवा बिहेवियर जी असते ते बिहेवियर इज लाईक बॅरल ऑफ लाफ. Wearing slippers with tie and coat is barrel of laugh. Okay. Means in this way again we have got the answer of the second sentence. Now look at the third sentence. रिकामी जागा और स्पेस. ऑलवेज रिस्पेक्ट्स अदर्स इवन गेटिंग ग्रँड सक्सेस अँड वेल्थ. एखादा असा कोणता व्यक्ती असतो की ज्याला खूप सारं यश मिळालेलं असते, त्याच्याजवळ खूप संपत्ती असते, तरी पण तो सगळ्यांचा आदर करतो, तर अशाला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो. अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? डाऊन टू अर्थ. मीन्स हू इज व्हेरी सेन्सिबल अँड हू इज व्हेरी रिअलिस्टिक अँड हू रिस्पेक्ट्स ऑल दो ही इज व्हेरी वेल्दी पर्सन, सक्सेसफुल पर्सन इन हिज लाईफ. Means such types of persons or the person like this, having wealth, having success, respects other, these persons are categorized in down to earth. डाऊन टू अर्थ नावाच्या कॅटेगरीमध्ये अशा लोकांना गणल्या जाते. ते आर काउंटेड इन द कॅटेगरी ऑफ डाऊन टू अर्थ पीपल हू रिस्पेक्ट्स अदर्स इवन गेटिंग ग्रँड सक्सेस अँड वेल्थ. ओके. मीन्स इन दिस वे वी हॅव गॉट द थर्ड आन्सर. नाव लुक ॲट द फोर्थ सेंटेन्स. स्टुडंट्स हू स्टडी हार्ड अँड पार्टिसिपेट इन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर. एखादे असे विद्यार्थी की जे खूप अभ्यास करतात आणि जे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात जे विद्यालयामध्ये आपण घेत असतो अशा ॲक्टिव्हिटीमध्ये नेहमी सहभागी होतात अशा विद्यार्थ्यांना आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणतो गो गेटर. गो गेटर हू इज ऑलवेज ॲक्टिव्ह. कारण की गो गेटरचा अर्थ आपल्याला खाली मिळालेला आहे. त्याचा अर्थ काय बघा? समवन हू इज ॲक्टिव्ह ऑल टाईम. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आपण नेहमी ॲक्टिव्ह असणारे विद्यार्थी म्हणतो. स्टुडंट्स हू स्टडी हार्ड अँड पार्टिसिपेट इन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आर कॉल्ड गो गेटर. नाव लुक ॲट द लास्ट क्वेश्चन ऑफ द फिफ्थ क्वेश्चन इन दिस ॲक्टिव्हिटी. डायव्हिंग इन फ्लड विदाऊट मास्टरी इन स्विमिंग इज. एखाद्या पुरामध्ये उडी मारणं, पाण्याच्या प्रवाहामध्ये उडी मारणं की ज्या वेळेला आपल्याला हे माहीत नसते की आपल्याकडे मास्टरी नाही पोहण्याची किंवा आपण पोहण्यामध्ये तेवढं मास्टर नाही किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे पोहता येत नाही, तरीसुद्धा आपण एखाद्या वाहत्या पुरात पाण्याच्या प्रवाहात उडी मारतो. अशा वेळेस आपण त्याला किंवा त्या ॲक्टिव्हिटीला काय म्हणायचं? तर त्याला आपण काय म्हणतो? डेअर डेव्हिल ॲक्टिव्हिटी. डेअर डेव्हिल ॲक्टिव्हिटी. बिकॉज दिस पीपल्स ऑलवेज टेक्स अननेसरी रिस्क. असे जे लोक असतात ते नेहमी अनावश्यक रिस्क घेत असतात आणि अशा व्यक्तींना आपण डेअर डेव्हिल्स म्हणतो. ओके. आय होप दॅट यू विल हॅव अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी अँड आय रिक्वेस्ट यू ऑल टू नोट डाऊन दिस ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक. हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे विथ डेट, आजच्या डेटनुसार.
कारण की होऊ शकते की ज्यावेळेस विद्यालय सुरू होतील त्यावेळेस सगळ्यांच्या ह्या वह्या तपासल्या जातील किंवा ॲक्टिव्हिटी तपासल्या जातील, त्यावेळेस गुणदान केलं जाईल. ओके, म्हणून याला इग्नोर करायचं नाही. मीन्स इट इज नॉट गुड टू इग्नोर दिस ॲक्टिव्हिटी. मीन्स एव्हरी डे ॲक्टिव्हिटी हॅज टू बी रिटन डाऊन इन युअर नोटबुक. डू नॉट फॉरगेट टू राईट डाऊन और सॉल्व सच टाइप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड नोट डाऊन इन युअर नोटबुक. सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत. ओके, आता बघा, हे ज्या ठिकाणी 5 प्रकारच्या इडियम्स दिलेले आहेत किंवा त्याला इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणतो आपण, हे दिले आहेत, याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. यूज द अबाव इडियम्स इन युअर ओन सेंटेन्सेस. म्हणजे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक किंवा स्वतःच्या वाक्यामध्ये या 5ही फ्रेजेसचा किंवा इडिओमॅटिक एक्सप्रेशन्सचा तुम्हाला काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे. किमान 4-5 वाक्य तरी आपण तयार करणं गरजेचं आहे. नंतर बघा हे खाली काय दिलेलं आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी और रेन्फोर्समेंट. रीड एनी इंग्लिश न्यूजपेपर अँड लिस्ट ॲट लिस्ट 10 idioms अँड ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दे आर यूज्ड इन सेंटेन्सेस. एखाद्या पेपरमधली एखादी न्यूज वाचा आणि त्या पेपरमध्ये इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स जे आपण या ठिकाणी पाहिले आहेत किंवा फ्रेजेस आहेत, अशा प्रकारचे आपण कोणते फ्रेजेस तुम्हाला पाहायला मिळाले, किमान 10 फ्रेजेसची लिस्ट करा आणि लिहा. अशा प्रकारे ही आजची ॲक्टिव्हिटी होती. अशा आहे की ही ॲक्टिव्हिटी आपल्याला समजली असेल. तरीही जर समजली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न करा, आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.